नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव MIDC पोलीस ठाणे हद्दीत मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास मौजे आंबी तालुका मावळगावच्या हद्दीत कंजारभाट वस्ती येथील ओढ्याच्या बाजूला एक 30 वर्षीय महिला राहणार आंबी तालुका मावळ हिने बेकायदेशीररित्या तिचे कब्जात गावठी हातभट्टीची तयार दारू गाळण्याकरिता गुळमिश्रित कच्चे रसायन 5000 लिटर क्षमतेच्या लोखंडी टाकीमध्ये अंदाजे 4000 लिटर गुळमिश्रित कच्चे रसायन किंमत एकूण 2,04,000 रुपयाचा माल मिळून आला आहे म्हणून पोलीस कॉन्स्टेबल रमेश घुले यांच्या फिर्यादीनुसार महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस हवालदार फातिमा शेख पुढील तपास करीत आहेत. पोलिसांची चाहूल लागताच महिला आरोपी पळून गेली आहे. हा माल नष्ट करण्यात आला असून सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात, पोलीस हवालदार आनंद रावण, पोलीस कॉन्स्टेबल गणेश दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल रमेश घुले यांनी केली आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.